लग्न झालं आहे आणि खरं तर तुमच्या घरी एक फॅमिली आहे, बाळ आहे, हे सगळं सांभाळून 1 तासाचं एपिसोड शूट करताय. संपूर्ण दिवस किती असते फॅमिली सांभाळून शूट करताय. ॲक्च्युली खरं तर सांगू दे पण खूपच जास्त हेक्टिक होतं आहे. आज हिच्या मुलाचा किस्सा सकाळी 5:45ला तिचा त्याचा कॉल होता. तो स्वतः रेडी होतो आहे आणि स्वतःहून शाळेला जातोय. सो हे एका आईसाठी खूप कठीण असतं की आपला मुलगा स्वतःच सगळं करतोय. रोज आपण करून देत असतो. सो मीही हे खूप मिस करते. रोज सकाळी उठले तर याराला व्हिडिओ कॉलवर गुड मॉर्निंग करते. घरी जाईपर्यंत ती झोप आलेली असते, तिला झोप आलेली असते. सो काल तर मला असं झालं की मी खूप मिस करते तिला घेऊन ये सेटवर. म्हणजे स्पर्शही मिस करते मी खरं तर. एवढं शूट करावंच लागतं तर काय करणार, 1 तासाचा एपिसोड आहे म्हटलं. पण ठीक आहे, आता काही दिवसच करायचं आहे. ती बऱ्याच वेळा म्हणते की ती लहान असताना मी पाहिलं होतं तिला, असं मला वाटायला लागतं आणि ती अचानक मोठी झाली असं वाटायला लागलं की ती खूप आता बोलायला लागली वगैरे. म्हणजे आम्हाला शूटिंगला हे तर आपलं करिअर आहे किंवा हे आपलं आता प्रोफेशन म्हणून आम्ही निवडलं आहे, त्यामुळे शूटिंग तर करायचंच आहे. पण हे करताना आई म्हणून जबाबदाऱ्या आता आमच्या वाढल्यात आय थिंक. आणि आमचे नवरे खरंच आम्ही टचवूड आणि हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. ते खरंच खूप छान पद्धतीने त्यांची काळजी घेतात, हँडल करतात. आणि प्रत्येक वेळेला मी पण पाहिलं की कैलाशीला कॉल करत असतो, हिच्या डब्यात काही देऊ. आजच सकाळी फोन झाला, तू काहीतरी सजेस्ट कर ना, काही सुचत नाही आहे वगैरे. म्हणजे मग ती बिचारी इकडनं फोनवरनं सांगते की हे दे तिला, मग ती वेगवेगळे पदार्थ सुचवते, मग काहीतरी मागवते, असं ती काहीतरी पिल्लूसाठी तिच्या करत असते. इकडे आजच सकाळी अशी घटना की हे मग अशी म्हटलं, मला काल इथे राहायला लागलं होतं लेट पॅकअप झाल्यामुळे. तर माझ्या पोराने मला सकाळी 5:30ला कॉल केला. त्याचा आज पेपरही होता, पण त्याने अभ्यास केला घरीच आणि मला म्हणाला की आई मी मला बाबा पण त्याच्या शूटिंगवरनं आला, चला त्याच्या शूटिंगवरनं तो आला होता, तो पण लेट आला. तर त्याला डोळा लागला. तर ह्याने उठून सगळं मला फोन केला, आई माझं सगळं आवरले, मी कॉफी वगैरे बनवून घेतले आणि आता मी रिव्हिजन करतो म्हणे अभ्यासाची आणि मी जातो. मला असं झालं, अरे वा, काय म्हणतं प्राऊड फील केलं पाहिजे अशा मुलांबद्दल की त्यांना जाणीव आहे परिस्थितीची. ती पण म्हणते की हळूहळू यारा पण असंच कदाचित करेल आणि खूप गरज आहे आताच्या काळामध्ये या गोष्टींची. कारण कसं आहे की आपल्या आजूबाजूला खूप म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीवरनं आता एकल कुटुंब पद्धती आल्यामुळे मोठी माणसं घरात नसतात. मग अशा वेळेला पोरच मोठी व्हायला लागली, पटापट डिपेंडेंट होत आहेत लवकरात लवकर. आणि ही चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली, एका अर्थी ती चांगलीच गोष्ट आहे आणि त्यांना त्याची जाणीव होती आहे परिस्थितीची. सो आणि त्याने आपल्या बाबाला पण त्याला ते पत्र वगैरे लिहिलं होतं 3 बदाम काढून की बाबा मी निघालो आहे स्कूलला आणि असं त्याने तुषारसाठी पत्र लिहिलं होतं. त्याचा फोटोही त्याने मला पाठवला आज सकाळी आणि मला खूप डोळ्यात पाणी आलं आज सकाळी. म्हटलं अरे वा, किती आपण भाग्यवान आहोत की आपली मुलं आपल्याला समजून घेत आहेत, आपला नवरा आपल्याला समजून घेत, त्याच्याशिवाय मोठी गोष्ट नाही. आणि मला विचारायचं आहे आरतीला, आमच्या पायलला, की तिची कशी तारेवरची कसरत होते. हो ना, आता तारेवरची कसरत खरं तर माझी होत नाही तसं म्हटलं तर, सांसारिक गोष्ट आहे. इथे येऊन होते ऑफकोर्स, पण जसं या दोघींनी सांगितलं ना की तिची यारा आहे, तिचा मुलगा आहे, त्यांचे किस्से की त्यांना त्या घरीच ठेवून येऊन इथे कंट्रोल करतात स्वतःच्या इमोशनवरती. मी पण बघत असते ती, मी आणि ताईतर एका रूममध्ये आम्ही शेअर करतो. पण माझं असं आहे की आमच्या घरातलं बाळ मीच आहे अजून तरी, की माझा नवरा मला अक्षरशः बाळासारखं ट्रीट करतो. की एकतर कसं असतं, आपण इथे का 14-15 तास सेटवरती असतो आणि घरी जाऊन मग पुन्हा आपल्याला आता तो काळ नाही राहिला की मला परत घरी जाऊन स्वयंपाक बनवायला. निम्मं काम तो करून ठेवतो. कांदा चिरून ठेवणे, टोमॅटो चिरून ठेवणे, काय भात लावून ठेवायचं, त्याला येत नाही फारसं, पण बेसिक सगळ्या गोष्टी तो करून ठेवतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे सगळे एफर्ट्स असतात. आणि मग सकाळी मी उठून आंघोळ करणे आणि माझा आवडतं इथंपर्यंत मी करते, बाकी ते सगळं करते. मग माझा डबा भरायचा असेल, मी कुठले कपडे घालायचे ते काढून ठेवणं वगैरे, हे सगळं हे खूप अशा पद्धतीने चालू असल्यामुळे तशी तारांबळ आज उडत नाही. आणि आमच्या सगळ्यांचंच ऑलमोस्ट संभव तसंच होतं की आत्ताचे नवरे खरंच भारी आहेत, ते बरोबरीने सपोर्ट करतात आणि म्हणून आम्ही इथे येऊन खरंच इतकं काम करू शकतो. नाही तर खरंच नाही, म्हणजे आधीच्या महिलांना खरंच हॅट्स ऑफच आहेत की त्या तसंच करत होत्या.
अजूनही असतील तसे म्हणजे आहेच, काही हे मला म्हणायचं नाही की बापरे ते चुकीचंच आहे, ही बरोबरच आहे असं मुद्दा नाही. पण असं असलं पाहिजे की समजा बायको काम करते तर नवऱ्याने घर सांभाळावं, नवरा काम करतो तर बायकोने घर सांभाळावं, दोघंही काम करतात तर दोघांनी काढून दे, काय पसारा पडला पडून आणि दोघांनी आवरायचं तर दोघांनी आवडतं. सो तसं चाललं आहे. आणि मला वाटतं की हा इंटरव्ह्यू कळलं तिघींच्या नवऱ्यांना पाहण्याला इतकं त्यांचं कौतुक झालंय. पण सेटवर आता मी ऐकते तुमच्याकडून की तुम्ही छान चिलअप झालात, फॅमिली झालात, धमाल करतात. आज जर एकमेकींबद्दल एखादी पोलखोल करायची असेल, एखादं सिक्रेट रिव्हील करायचं असेल एकमेकींबद्दल तर काय कराल? मी नवीन आहे. नाही बाईक कोणाच्या हातात आहे, आधी तिथून सुरुवात. असं नाही करायचं, मी नवीन आहे, मला नाही करायचं. तू मधल्यामध्ये तू अडक नाही आधी विणा, कारण विणा जास्त असते इकडे. आय थिंक ती महिन्याचे बरेच दिवस इकडेच असते. पण त्याचा आणि पोलखोलीचा काही संबंध नाही. तरी पण अरे पण असं पोलखोल करण्यासारखं मला नाही वाटत ते आहे. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही एन्जॉयच करत असतो. एखादी वियर्ड सवय असेल किंवा काही असेल? वियर्ड सवय मी सांगू शकते की तिचीच आहे असं पण नाही, ती आम्हा सगळ्यांचीच आहे. माझी आणि तिची म्हणजे ताईची स्पेशल आहे की आम्ही तुम्हाला विणा असेल, आरती असेल, घरामध्ये खूप तत्परतेने काम करणाऱ्या, वेळेत उठणाऱ्या, सगळ्यांना आवडून देणाऱ्या, वाढणाऱ्या, स्वच्छता करणाऱ्या वगैरे दिसतात. पण आम्ही आमच्या रिअल लाईफमध्ये प्रचंड झोपतो. आम्ही दोघी झोपतो. ही पण काही पण आय थिंक तशीच आहे. हां, म्हणजे मला दुपारची झोप अत्यंत प्रिय आहे आणि पूर्वीपासूनच आहे. आणि किती म्हणजे अगदी घरात गणपती असला तरीसुद्धा मला दुपारी कारण एक तर सकाळी 4:30-5ला उठायला लागतं, ते बडजी गुरुजी येतात म्हणून. तर त्यामुळे मी दुपारी किती पाहुणे आले तरी पण मी जरा कोणाला तरी सांगते की प्लीज सगळ्यांना अटेंड कर, मला झोपू द्या ना. कारण एकदम इतकं हेक्टिक झालेलं असतं. गणपती येणार म्हटले ना की आधी हे आता तर सगळे सण सुरू झाले श्रावणापासून. त्यामुळे काय होतं की भरपूर हेक्टिक झालेलं असतं. शूटिंग करून घेतात, त्या दिवसाच्या सुट्ट्या अरेंज करण्यासाठी आणि मग ते सगळं अंगावर येतं. त्यामुळे झोप ही मलाही अत्यंत प्रिय आहे. आणि मी जेव्हा शूटिंगला येते तेव्हा दोघी रूममध्ये झोपलेल्या मला दिसतात. आमच्या झोपण्याचं स्किल म्हणजे आम्ही नेक्स्ट लेवल आहे. आमच्याकडे छोटा बेड आहे, तू कधी आली असेल तर पाहिलं असेल रूममध्ये. सो त्या बेडवर आम्ही दोघी जणी कम्फर्टेबली झोपतो आणि लोकांना आश्चर्य वाटतं की कसे झोपतो. तसं सरळ बेड आहे. एका साईडला तिने चेअर ठेवायची, एका साईडला मी चेअर ठेवायची. इकडे डोकं तिचं, इकडे पाय तिचे, माझं डोकं इकडे, माझे पाय इकडे. अशा पद्धतीने आम्ही छान जिओग्राफी केलेली आम्ही झोपतो. ॲक्च्युली हे सगळं कशामुळे जमतंय माहिती का, आम्ही सगळ्या नाटकवाल्या होतो आणि नाटकाच्या बसमध्ये प्रयोगाला जाताना जेव्हा बाहेरच्या प्रयोगाला आम्ही जायचो तेव्हा हे असं छोट्याशा सीटवर झोपणं किंवा कैची मारून झोपणं म्हणतात त्याला, की असं क्रॉसमध्ये झोपायचं आणि ॲडजस्ट करायचं अशी आम्हाला सवय असते. आणि ती मग इथे कुठेतरी अशी फायद्याला आणि मला असं वाटतं की हे आता हे फील्ड आहे की बाबा ॲक्टर आहोत, हे इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड मेंटेन करून आपलं असायचं. पण आम्ही नाटक केलेलं आहे ना तर खूप जमिनीवर आहोत. म्हणजे आम्हाला इथे जरी गादी टाकून दिली छान छोटीशी सत्तरची टाकून दिली तरी आम्ही शांत झोपू शकतो. असं काही नाही. म्हणजे आत्ता ते थोडंसं म्हणजे आता आपण फेम आली बाबा किंवा पैसा मिळतोय पण जमिनीवर राहावं असं वाटतं. त्यामुळे आम्ही कुठेही ॲडजस्ट होऊ शकतो. असं नाही वाटत की बापरे असं कसं म्हणणार की एका बेडवर आपण ॲडजस्ट करायचं, तसं नाही वाटत. त्यामुळे ते जास्त फॅमिली फिलिंग येते. रूममध्ये सुद्धा आम्ही म्हणजे अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की ते आपल्याकडे म्हणजे आमची स्वतःची घरची बेडशीट आणून टाकलेली आहे किंवा आमचे फोटोज आम्ही लावलेले आहेत. सो ते आपलंसं काही झालेलं आहे सगळं. कारण जास्त वेळ त्या रूममध्येच घालवायचं घरापेक्षा म्हणजे जाऊन फक्त झोपतोच आम्ही. आणि तर आमची अक्षया प्रचंड फुडी आहे, त्यामुळे ती सतत खात असते आणि ती आम्हालाही खायला लावते, भाग पाडते, काही ना काहीतरी ती मागवत असते आणि ती आम्हालाही खाऊ घालते. त्याच्यामुळे ती बोलवून आम्हाला घेऊन जाते, त्याच्यामुळे ते चालू असतं. बाकी असं बोलून करण्यासारखं कोणीच नाही. म्हणजे सगळेच आपल्या रूममध्ये आणि नाही तर जेवताना आम्ही सगळे एखाद्या कुठल्या रूममध्ये विचमिड करून अगदी जागा करून बसतो आणि जेवतो. असं असतं. मला तुम्हाला बोलवायच्या आधी आपण थांबूया. आणि ती कायम पाहायला पाहत असते तर आपल्या इंटरव्ह्यूचा शेवट गोड गाणे छान असते. आम्ही सगळेच बोलतो छान. चालेल.
नाही नाही स्पेशली मला काही एवढं फार चालत सुरू येत नाही. आणि आता रिसेंटली आपण सगळेच होतो त्याच्या जागी कांदेपोळे म्हणाल का? चल. कारण आम्हाला खूप आवडतं. अचानक ते इतक्या वर्षांनी कांदेपोळे आणि काल शूटिंगला असे आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि अचानक अक्षू गायला लागली आणि मग हळूहळू तिकडची दामिनी गायला लागली. मग दामिनी अक्षय आणि सुरू केलं. मी इथे पण मला सुरुवातीच मला नाही येत ते. भिजलेल्या क्षणाला आठवणीची हळदीसाठी आसुसले हळदे मन हरकांती आयुष्य हे चुलीवरल्या कढईत रे कांदे पोहे. थँक्यू सो मच. आवाज मागून ठेवून गाण्याचा आमचं काही प्रयत्न केला. महासंगमुळे आयुष्य हे कढईतले कांदे पोहे झाले. थँक्यू सो मच आणि Thank you. थँक्यू.